नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचबरोबर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर येस, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करणार आहे की मी माझ्या बाळाचं 9 मंथ फोटोशूट कसं करणार आहे आणि आता डेकोरेशन पण तुमच्यासोबतच करणार आहे. तर म्हटलं चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात. तर कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि हो, तुम्हाला कोणते ब्लॉग्स बघायचे आहेत तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. टॉपिक तर नक्कीच त्यावरती पण मी ब्लॉग नक्की शेअर करील. तर आता मी पटकन डेकोरेशन करणार आहे. जास्त काय असं हेवीवालं नाही करणार, एकदम सिम्पलमध्ये करणार आहे, छान करणार आहे. तर पटकन करून घेते का बाळाचं पण झोपायचं टाईम होईल, त्यामुळे मग मी जास्त वेळ नाही लावणार. पटकन सगळ्या गोष्टी फटाफट करून घेणार आहे. तर डेकोरेशनसाठी मी खाली करण्यासाठी घेणार आहे. हे यांचं आहे, म्हटलं चला यावरच करते. आणि कोणतं पण डेकोरेशन केलं ना तर असं प्लेन आणि थोडंसं डार्कमध्ये याच्यात केलं तर चांगलं दिसतं. तर मी डेकोरेशनसाठी म्हणजे मी डेकोरेशन फुलांचं करणार आहे. तर मी फुलं सकाळीच आणून ठेवलेले आहेत आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये तर बघितलेच असतील की मी फुलं तोडायला कुठे गेली होती. ते एकदम छान असे माझ्या कलरला टॉपला मॅचिंग झालेले आहेत. तर मी सकाळी ते फुलं आणून असेच फ्रीजमध्ये ठेवले होते. कसले छान दिसत आहेत आणि कलर पण एकदम सेम झाला आहे. तर हे 2 बंच मी असेच तोडून आणले होते आणि आणखी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण काही ठेवलेले सुट्टे. तर एवढे फुलं मी आणलेले आहेत आणि काही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. अगोदर मी आता त्या फुलांचं डेकोरेशन करून घेते आणि जर कमी पडले तर हे तोडणार आहे. नाहीतर मग मी साईडला 2 असेच ठेवून जाणार आहे. आणि मी बाळाचे फर्स्ट मंथपासून तर आतापर्यंत सगळे फोटोशूट केले. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळे शेअर करेल की मी फर्स्ट मंथपासून कसे थीम बनवल्या होत्या फोटोशूटसाठी. आणि मला वाटतं की यार छान हे बनवायला पाहिजेत, क्रिएटिव्ह थोडंसं बनवायला पाहिजे. पण माझ्या त्या क्रिएटिव्हिटीचा काही फायदाच होत नाही, कारण आता तो आहे ना, म्हणजे जेव्हापासून तो जास्त मूवमेंट करायला लागला आणि तेव्हापासून तो बिलकुल एकसुद्धा डेकोरेशन नीट ठेवत नाही. मग त्यामुळे मी जास्त मेहनत घेतच नाही. आपलं सिम्पलमध्ये काहीतरी करून देते की केलं खराब तर केलं, तेवढं काय फील होणार नाही. 1-2 फोटो पटापट काढून घेते, तेवढी एक आठवण म्हणून. आणि नंतर लावली वाट तर लावून देते, काय नाही. कारण काय करणार आहे तो, म्हणजे त्याला जी गोष्ट आपण तिथे ठेवलेली ना तर ती त्याला पकडायची असती, नाही तर असं हात पसरून देईल, सगळीकडे पाय पसरून देईल. त्यापेक्षा असं वाटतं जाऊ दे, काहीतरी सिम्पलमध्ये, जास्त खर्च पण नको करायला. हाय त्या गोष्टींमध्ये डेकोरेशन करून देते की नाही म्हणून बाबा 9th मंथमध्ये असा होता, नाही का. म्हणजे एक आठवण म्हणून मग मी करत असते. कारण मला याच्या आता ह्या सगळ्या गोष्टी बघून ना मला काही करण्याची इच्छाच राहिली नाही खरं तर. आणि मी जवळपास मला असं वाटतं आता हे दुसरं डेकोरेशन आहे की जे मी परत फुलांचं करू राहिले. कारण असंच मी जे घरातल्या गोष्टी आहेत ना अवेलेबल, त्यापासूनच मी असं हे बनवलेलं आहे. 1-2 काढलेलं आहे किंवा थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे, पण घरातल्याच गोष्टींनी केलेलं आहे. आणि माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे की माझा जो आधीचा मोबाईल होता ना त्यामध्ये सगळे म्हणजे रील्स असतील किंवा इतर व्हिडिओज असतील सगळे त्यामध्ये आहेत. आणि माझा मोबाईल अचानकच आत्ता 15-20 दिवसांपूर्वी खराब झाला. आत्ता हा जो मी शूट करू राहिले ना, हा माझा नवीन मोबाईल आहे. अचानकच त्या मोबाईलला काय झालं काय माहिती, डिस्प्लेचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि तो परत नीट काही झाला नाही. आणि चूक माझ्याकडून अशी झाली की मी इथल्या लोकल दुकानामध्ये दाखवलं. मी नगरला न्यायला पाहिजे होतं, चांगल्या शॉपमध्ये किंवा केअरला न्यायला पाहिजे होतं, पण काय सगळी वाट लागली. 2दा डिस्प्ले टाकला तरी पण तो नीट झाला नाही. आणि त्यामध्ये माझे सगळे रील्स असतील, म्हणजे आधीपासूनच्या किती दिवसांच्या रील्स आहेत. परत आता आरशूच्या पण फर्स्ट मंथपासूनच्या 4-5 प्रत्येक महिन्यातल्या रील्स बनवलेल्या आहेत, त्या पण सगळ्या त्या मोबाईलमध्ये. आणि इंस्टाचं कसं ड्राफ्टमधलं जे आहे ना ते इकडं परत येत नाही, जरी आपण इकडं नवीन इंस्टा लॉग इन केलं तर असा प्रॉब्लेम झाला आहे. पण बघूयात आता हे आल्यानंतर मी तो मोबाईल परत नीट करणारच आहे, कारण त्याचा फक्त डिस्प्लेचा इश्यू आहे. आणि त्याचा डिस्प्ले
डिस्प्ले जो आहे ना तो 8-9 हजाराला आहे. मग आम्हाला काय वाटलं की आता परत डिस्प्ले टाकून परतही नाही चालला, तर त्यामुळे मग आम्ही परत डिस्प्ले टाकण्याला काही हे दिलं नाही आणि नवीनच मोबाईल घेतला. पण तो मोबाईल मला चालू करणं गरजेचं. तर 2 मिनटात माझं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेराने. तर हे बघू शकता किती छान आणि फ्रेश फुलं दिसत आहेत. तर अशा पद्धतीने मी हा 9 काढलेला आहे आणि इथे 2 छोटेसे असं हे केलेलं आहे. तर एकदम छान आणि सिंपल डेकोरेशन मी केलेलं आहे. आता मी पटापट फोटोशूट करून घेते. आता मी फोटोशूट करण्यासाठी एवढी मेहनत केली आहे, पण आता मला फोटो काढून दिले पाहिजेत. बघूयात आता साहेबांची रिॲक्शन काय. काढायचे ना फोटो. फोटोशूटची अशी घाण पद्धतीने वाट लावलेली आहे ना, त्याला काही लिमिटच नाही. तुम्ही बघू शकता सगळं वाट लावून टाकली आहे. बाळाचं फोटोशूट राहिलंय एकीकडं आणि आमचं इकडं दुसरंच फोटोशूट चालू आहे. बाळाने तर काय फोटोशूट करून दिले नाही, बाळाच्या काकाचे फोटोशूट चालू आहे इथं. दारापुढे नारळाचे झाड आहे, मस्त फोटो आहेत. वॉटरमेलनचं पाणी गळाले. आमची गॅसची टाकी संपली होती, 2 दिवसांनी गॅसची टाकी आली आज. हे मला सगळं राडा आता उचलावं लागणार आहे. फोटोशूट तर काही झालं नाही, पण सगळं राडा बसत नाही का डायरेक्ट. कधी कधी साईज पण त्याची नसते बरोबर. जोरात वाढा ना ते धागा. नाही ना पार काचा ते सरळ वर वाढा. ते माग ओढून वरडायचं. नाही आवडत ते. तर आता मी आलेली आहे बाळासाठी पालकची भाजी न्यायला, कारण मी जे डाळ भात बनवते ना त्यामध्ये मी पालक टाकत असते. तिथे बघू शकता छान असे झाडं लावलेले आहेत आणि आता उन्हाळ्यामध्ये तेवढी वाढ होत नाही जेवढी अगोदर व्हायची. तर इथे असे 8-10 झाडं लावलेले आहेत इथं आणि पुढे पण आहे आणखी. एकदम फ्रेश छान अशी पालक आहे. तर आणखी तोडते इथं पुढे आहे.